आजही आपण एका खूप छान अशा प्रश्नावर बोलणार आहोत. तर आजचा प्रश्न आहे की खरा विश्वास आपण कोणावरती ठेवू शकतो? खरा विश्वास जो आहे ना, तो आपण परमेश्वरावरतीच ठेवू शकतो. कारण जगामध्ये एकच अशी गोष्ट आहे, की जी आपला कधीच विश्वासघात करत नाही आणि तो म्हणजे परमेश्वर. सगळी जी नाती आहेत ना, मानवी नाती विशेषतः, तर कधी ना कधी ती आपल्याला धोका देतातच. कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये. कारण त्याचं कारण आहे, की मानवीय नाती जी आपण जोडतो, ती अपरिपूर्ण असतात. ती कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही. परंतु परमेश्वर हा परिपूर्ण आहे. त्याच्याशी आपण जे नातं जोडतो ते पूर्ण असतं. सो तिथे तुम्हाला विश्वासघात किंवा अविश्वास कधीच मिळणार नाही. तो पूर्णपणे तुमची काळजी घेत असतो. त्यामुळे जर आपल्याला विश्वास जर कोणावरती ठेवायचा असेल, तर तो परमेश्वरावरतीच ठेवायला हवा. कारण आपल्याला काय हवं किंवा आपल्याला कसं घडवायचंय हे आपल्यापेक्षा किंवा आपण काय असायला पाहिजे, हे परमेश्वराशिवाय चांगलं कोणालाच कळत नाही. आई-वडील जन्म देतात, वाढवतात. परंतु आपण काय असायला पाहिजे किंवा आपल्यामध्ये बेटरमेंट कशी येणार हे परमेश्वरालाच माहिती असतं. त्यामुळे जर आपल्याला कोणावरती संपूर्णपणे 100% जर विश्वास ठेवायचा असेल, तर तो परमेश्वरावरतीच ठेवायला पाहिजे. कारण हा ट्रस्ट किंवा हा विश्वासच तुम्हाला प्रत्येक घटनेतून, प्रत्येक संकटातून, प्रत्येक गोष्टीमधून मार्ग दाखवत असतो. त्यामुळे जी नाती परिपूर्ण नाहीत, ज्याच्यामध्ये काहीतरी अपरिपूर्ण आहे, ते तुम्हाला पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन किंवा पूर्ण विश्वास नाही देऊ शकत. परंतु परमेश्वराशी जोडलेलं जे नातं आहे, ते परिपूर्ण आहे. ते तुम्हाला पूर्णपणे विश्वास देतं. तुम्हाला सांभाळतं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जे असायला पाहिजे, तुमच्यातली जी दिव्यता आहे, ती शोधण्यासाठी तुम्हाला परमेश्वरी तत्व मदत करतं. म्हणून जर पूर्ण ट्रस्ट ठेवायचा असेल, तर तो परमेश्वरावरती ठेवायला हवा.